नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच भयानक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अद्वैतवरती त्या गावाकडच्या मुलीने इथे मॉलेस्टेशनचे आरोप केलेले आहेत. अद्वैतवरती तो गुन्हा दाखल झालेला आहे. अद्वैतच्या विरोधात पोलीस कंप्लेंट झालेली असते आणि पोलीस घरी आलेले असतात. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. परंतु अद्वैत म्हणत असतो की तुम्ही चुकीचा विचार करताय, मी असं काहीही केलेलं नाही असं अद्वैतचं म्हणणं असतं. परंतु इकडे कोणीच ऐकायला तयार नसतं. पण कला मात्र सांगत असते की मीच मला खरं सांगत आहे, कारण चांदेकर हा निर्दोष आहे, त्याने काहीही केलेलं नाही. मी स्वतः तिथं होते आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. चांदेकर माझ्यासोबतच होता. ही मुलगी कोण आहे काय आम्हाला काही माहिती नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणू लागतात की तुम्ही जे काय बोलताय यावर कोणी विश्वास ठेवायचा, आम्ही का विश्वास ठेवावा या सगळ्या गोष्टींवरती, असं ते कलाला बोलत असतात. पण इकडे आता संधी मिळालेली असते ती राहुल आणि रोहिणीला. त्यांच्या दोघांचे असे विचार चालू झालेले असतात की आता अद्वैत आयताच सापडलेला आहे, तर आपण अद्वैतला पूर्ण अडकवायचं. तेव्हा रोहिणी म्हणू लागते की ह्या सरोज वहिनीने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. काहीही झालं तरीही मी आता तिचं काहीही ऐकून घेणार नाही, कारण या सरोज वहिनीमुळं आपल्याला जो काही मनस्ताप झालेला आहे त्याची शिक्षा ही तिला भोगायला लागणारच आहे. कारण तिने हे जाणून बुजून केलेलं असतं आणि तिने मला आत्तापर्यंत जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाला आता तिच्या मुलाला ते शिक्षा भोगावी लागेल असं आता ही बोलत असते. आणि पोलीस इकडे म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता अद्वैत चांदेकर यांना आम्ही ताब्यात घेत आहोत. कला म्हणत असते तुम्ही नाही घेऊ शकत त्याला ताब्यात, कारण चांदेकरने काहीही केलेलं नाहीये, मी त्याची बायको आहे आणि मीच हे सगळं तुम्हाला सांगत आहे, कारण मी स्वतः त्या दिवशी अद्वैत चांदेकर सोबत तिथे होते असं कला स्पष्टपणे सांगत असते. परंतु इकडे ते मात्र ऐकायला तयार नसतात आणि ते पोलीस कोठडीत अद्वैतला घेऊन जातात. आता तिथे गेल्यानंतर अद्वैतची चौकशी असते. पोलीस स्टेशन म्हणजे विनयभंगाची केस अद्वैतवरती झालेली असते आणि या केसमध्ये लेडीजच्या बाजूने सगळा कायदा असतो. अद्वैत त्याची बाजू मांडत असतो, पण त्याची बाजू कोणीच ऐकून घेत नसतं. अद्वैतवरती आरोप होत असतात. मग अद्वैत तिथे जेलमध्ये ठेवलेला असतो, लॉकअपमध्ये त्याला टाकलेलं असतं. तेव्हा कला तिथे येते. कला म्हणते की चांदेकर काळजी करू नकोस, मला माहिती आहे तू काहीही केलेलं नाहीस. परंतु अद्वैत म्हणत असतो की मला कळत नाही आहे गं, पण हे सगळं कसं झालं खरे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू काळजी करू नको चांदेकर, मी आहे ना, मी काढेल सगळ्यातून मार्ग असं अद्वैत सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की मी वकील शोधलेले आहेत, चांगले वकील आहेत आपल्या बाजूने आणि आता काळजी करायची काहीही गरज नाही, कारण मला माहिती आहे तू निर्दोष आहे, कारण त्या दिवशी फक्त तू माझ्यासोबतच होता आणि आपण दोघं एकत्र होतो. त्यामुळं तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस आणि या सगळ्याला मी आहे आणि मी या सगळ्यातून मार्ग काढेल आणि तुला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढेल. इकडे रोहिणी म्हणत असते की आता लवकरात लवकर राहुल एक काम करतो, ती जी मुलगी आहे ना त्या मुलीची माहिती काढून घे. एकदा का त्या मुलीची माहिती मिळाली की आपल्याला एक गोष्ट करायची आहे. त्यावरती इकडे राहुल म्हणत असतो काय आहे तुझ्या डोक्यात मामा. तेव्हा रोहिणी सांगत असते की माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे की आपल्याला लवकरात लवकर त्या मुलीच्या घरच्यांना भेटायचं आहे आणि ही केस स्ट्रॉंग करायची आहे आणि अद्वैतला कायमस्वरूपी जेलमध्ये सोडवायचं आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही अद्वैत हा जेलमध्ये सडला पाहिजे आणि मग इकडे सरोज वहिनीचे हाल झाले पाहिजेत आणि ही कंपनी, ही जी महाजन आपली जी इंडस्ट्री आहे, जी चांदेकर ज्वेलर्स आहे ते आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. कारण या सरोज वहिनीने आत्तापर्यंत मला खूप त्रास दिलेला आहे आणि तिला आता मी सोडणार नाही. हा सगळा डाव आखलेला असतो, तो रोहिणीने आखलेला असतो आणि राहुल आता तिची साथ देणार असतो. पण त्यांना कुठं माहिती असतं अद्वैतच्या पाठीशी त्याची बायको कला खरे आहे आणि कला खरे काहीही करू शकते. कला म्हणजे वाटते ते नाही, कला मात्र तिच्या नवऱ्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. ही गोष्ट मात्र ह्या दोघांनाही माहिती नसते. यांना असं वाटत असतं की हे काय करणार आहेत आणि आता अद्वैत अडकला म्हणजे आबा पण टेन्शनमध्ये असणार आहेत. हाच या दोघांचा प्लॅन असतो आणि त्यामुळं त्यांनी त्या गोष्टी केलेल्या असतात. परंतु इकडे कला शांत बसत नाही. कला त्या गावी जाते आणि तिथे पुरावे गोळा करते. अद्वैतला तर विश्वासच बसत नसतो, कारण ह्या मुलीवरती आपण काय वागत होतो, हिला त्रास देत होतो, पण आज हीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. सरोज आणि आबांची तर खूपच विचित्र अवस्था झालेली असते आणि रोहिणी मात्र इकडे ह्या दोघांना अडकवण्यासाठी अद्वैतची वाट लावण्यासाठी सज्ज झालेली असते. मग त्या मुलीच्या घरी जाऊन
रोहिणीने आता खूप मोठं कांड केलेलं असतं आणि रोहिणीने त्या मुलीच्या घरी जाऊन काही गोष्टी केलेल्या असतात. त्या म्हणजे तिच्या आईवडिलांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, मी तुम्हाला पैसे देईल, आपल्याला चांगल्यातला चांगला वकील बघायचा आहे आणि तुमच्या पाठीशी मी आहे. अद्वैत चांदेकरला आपण सोडायचं नाही, कारण अद्वैत चांदेकरनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या इतक्या वाईट आहेत की त्याला काहीही झालं तरी आपण सोडायचं नाही, कारण तुमची मुलीची बाजू आहे एवढं लक्षात ठेवा. कायदा हा तुमच्याच बाजूने असणार आहे आणि कायद्याचा वापर करून घ्यायचा आहे, हे तिथं रोहिणी सांगत असते. मग कला मात्र इकडे विचार करत असते. कला गावात पोचलेली असते आणि रोहिणीने हे सगळं जाऊन आधी केलेलं असतं आणि त्याचबरोबर वकील साहेबांशीही बोलणं करून दिलेलं असतं. वकील साहेबांनाही तिने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हा अद्वैत चांदेकर सुटता कामा नये. एवढ्यावर न थांबता रोहिणीने हे सगळा कांड एका दिवसात केलेला असतो आणि कलाही तेवढीच सज्ज झालेली असते. कलाही तेवढीच खंबीरपणे अद्वैतच्या पाठीशी असते. सरोजला कळायचं बंद झालेलं असतं. सरोज टेन्शनमध्ये असते आणि सरोज मात्र विचार करत असते की आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं आहे. परंतु कला खमकी झालेली असते आणि अद्वैतला बाहेर काढण्यासाठी ती सज्ज होत असते. अद्वैत तिथे असतो. आता हिने आणखी रोहिणीचं कांड म्हणजे रोहिणीने सगळ्या मीडियामध्ये ही बातमी पसरवलेली असते आणि सगळ्या मीडियामध्ये रोहिणीने हे सांगितलेलं असतं की आत्ता अद्वैत चांदेकर जो आहे त्याने जे काही गुन्हा केलेला आहे त्यासाठी अद्वैत चांदेकरला फाशी झालीच पाहिजे असा मोर्चा उद्या आपल्याला कोर्टासमोर न्यायचा आहे. कारण अद्वैत चांदेकरनं जो गुन्हा केलेला आहे तो खूप मोठा आहे. एका मुलीवरती त्याने तिचा विनयभंग केलेला आहे, तिचा हात पकडलेला आहे, या सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या असतात. आणि मग कला मात्र इकडे आता कोर्टासमोर बरेच मुद्दे मांडणार असते आणि ती मुलगी पण घाबरलेली असते. कला जाऊन त्या मुलीची भेट घेते. इकडे अद्वैत घाबरलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र असतात की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि मग इकडे अद्वैत कला दोघंही तिथं असतात. अद्वैत कला या दोघांनाही काळजी वाटत असते, कारण काहीही झालं तरीही अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं असं कसं होऊ शकलं, कारण त्या मुलीचा आणि माझा काही संबंध नाहीये, मी काहीच असं केलेलं नव्हतं, मग ह्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत विचार करू लागलेला असतो आणि मग अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय आणि खरे जे म्हणते त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, म्हणजे खरेनं मला जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी मला कुठेतरी पटायला लागलेल्या आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि मग कला त्या गावी जाऊन शोध घेत असते. इकडे कलाच्या नावाने शंख फुकत असते, ती म्हणजे सरोज. सरोज फक्त एकच बोलत असते की माझा मुलगा त्या गावामध्ये राहायला तयार नव्हता आणि तुझ्यामुळं तो तिथं राहिलेला आहे. माझ्या मुलावर आज जी वेळ आलेली आहे त्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. तू जर माझ्या मुलाला घेऊन तिथं गेली नसतीस तर हे सगळं जे झालं आहे त्या गोष्टीसाठी मी शांत म्हणजे बसूच शकत नाही, कारण तू तिथं घेऊन गेलेली आहे म्हणून माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे. कलाला ऐकून घेण्याशिवाय काही पर्याय नसतो. कलालाही स्वतःला वाटत असतं की हो, चांदेकर राहायला नको म्हणत होता. मग कला शांतपणे या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे जाऊन मलाच ही माहिती काढली पाहिजे. मग कला आता त्या मुलीला भेटण्यासाठी जाते. त्या मुलीला भेटायला गेल्यावर कला फक्त तिला एकच प्रश्न विचारते, मी जे विचारत आहे ते खरं खरं सांग, तुला या सगळ्यासाठी कोण भरीस पाडतंय, कारण मला माहिती आहे की माझा नवरा कसा आहे. आज गेली त्याच्याबरोबर वर्ष झालं मी संसार करते, आजपर्यंत मी त्याला ओळखत आहे, पण मला तुझ्याकडून एका गोष्टीचं उत्तर हवं आहे की तू जे काय सांगत आहे यामध्ये का तथ्य आहे, कारण माझ्या नवऱ्याने तुझ्याकडे बघितलेलंही नव्हतं, उलट तूच त्याच्याकडे बघत होती. कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर असा आरोप तुझ्या भावावर केला आणि तुझ्या वडिलांवर केला तर तुला काय वाटेल, मी पण या गावामध्ये आलेली होती, मी पण म्हणू शकते की ही जी मुलगी आहे हिने मला फसवलेलं आहे, मग तू काय करणार आहेस ते सांग मला. हा कला प्रश्न त्या मुलीला विचारते तेव्हा ती रडायला लागते. ती म्हणते मला ना अद्वैत चांदेकर म्हणजे तुमचा जो नवरा आहे ना तो खूप आवडला होता, मग माझी एक मैत्रीण काय म्हणाली की तू त्याच्यावरती असे आरोप कर आणि मग तो तुझा होऊन जाईल. हे ऐकल्यानंतर मात्र कला म्हणते म्हणजे
हा सगळा तुझा प्लॅन होता? ती म्हणते हो, मला वाटलं होतं की मी हे सगळं करेल आणि त्यानंतर गोष्ट माझ्या बाजूने होईल, पण घडत उलटच गेलं. कारण मला त्याच्याशी बोलायचं होतं, त्याच्याशी संवाद साधायचा होता, त्यासाठी मी हे सगळं केलेलं होतं. पण एक बाई आणि एक मुलगा आलेला होता आणि त्यांनी मात्र आम्हाला सांगितलं की तुम्ही आता मागं सरकायचं नाही. आणि माझ्या घरची लोक आहेत ना, ती पैशाला खूप हपापलेली आहेत. कला म्हणते कोण आलेलं तुझ्याकडे? तेव्हा ती मुलगी सांगू लागते की माझ्याकडे आलेलं त्यांचं नाव. कला म्हणत असते ते कसे दिसत होते ते सांगू शकशील का? तेव्हा ती मुलगी सांगत असते की हो, मी सांगू शकते ते कसे दिसत होते. असं म्हटल्यानंतर कला म्हणते सांग मग मला. तेव्हा कलाला ती मुलगी सांगत असते की ते असे दिसत होते. तेव्हा कला म्हणते काय? तेव्हा ती सांगते की हो. आणि कलाला धक्का बसतो. कला विचार करू लागते की अरे हे सगळं काय आहे. आणि कला असं म्हटल्याबरोबर ती मुलगी सांगत असते की हो, मी जे आहे ना ते खरंच सांगत आहे तुम्हाला. कारण ती लोक आहेत ते आली होती आणि त्यांनी माझ्या घरच्यांना खूप पैसे दिलेले होते. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं की चांदेकर अद्वैत जो मुलगा आहे तुमच्या मुलीच्या बाबतीत चुकीचं वागलेला आहे, त्या मुलाला आपण अजिबात जेलमधून बाहेर येऊ द्यायचं नाही, त्याला सोडायचं नाही. आणि जो काही खर्च होईल तो आम्ही करायला तयार आहोत आणि वकील पण आम्ही बघितलेला आहे. तुम्ही फक्त खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि तुमची बाजू कोर्टामध्ये मांडायची आहे. तुम्ही अजिबात माघार घ्यायची नाही. हे सगळं जेव्हा कलाला ती सांगत असते तेव्हा कला म्हणते म्हणजे? तेव्हा ती मुलगी म्हणते आठवलं मला, त्यांचं नाव ना रोहिणी होतं, रोहिणी. कला म्हणते काय? तेव्हा ती म्हणते हो, मुलाचं नाव राहुल होतं. म्हणजे कलाच्या लक्षात येतं हा सगळा जो डाव आहे तो रोहिणी आत्या आणि राहुलचा आहे. आणि यांनीच हे कांड केलेलं आहे अद्वैतला अडकवण्यासाठी. त्यांनीच या गोष्टी केलेल्या आहेत हे कलाच्या लक्षात येतं. आणि कला विचार करू लागते. कला म्हणते की नाही, आता मी सोडणार नाही. तेव्हा त्या मुलीला ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मीही या गावात येऊन गेलेले होते आणि मी जर तुझ्या घरच्यांच्या विरोधात अशी केस केली तर तू काय करशील विचार कर. आत्ता मी माझ्या नवऱ्याला काहीही करून सोडवू शकते, पण तुझ्या घरच्यांच्या बाबतीत तू विचार कर, कारण तुझ्या घरच्यांचं काय होईल. कारण त्या दिवशी चांदेकर म्हणजे अद्वैत चांदेकर बरोबर मी तिथं होते, हे सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे. आणि गावकऱ्यांनी तुझ्या बाबतीत आम्हाला सांगितलेलं आहे की तू या गावातली नाहीस. त्यामुळं आता तुला विचार करावा लागणार आहे की तू नक्की काय करणार आहेस. हे जेव्हा कला तिला बोलत असते तेव्हा त्या मुलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती म्हणते की मी हे सगळं सांगायला तयार आहे. कला म्हणते की तू आत्ता जे काय बोललेले आहे त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि तो व्हिडिओ मी कोर्टामध्ये देणार आहे. त्यामुळं तुला आता कोर्टात खरं सगळं सांगावंच लागणार आहे. ती म्हणते की पण माझ्या घरचे. कला म्हणते की तुझ्या घरचे म्हणजे काय करू शकतात तुझ्या घरचे? तू तर खंबीरपणे उभी आहेस ना, मग त्यांचं काय करायचं ते आपण नंतर बघूया, असं कला तिला सांगत असते. आणि तेव्हा इकडे कला आता कोर्टामध्ये केस असते, बाहेर मोर्चा आलेला असतो. अद्वैत चांदेकर जो आहे त्याला अटक झालीच पाहिजे असा मोर्चा असतो. आणि मग इकडे आबांना सरोजला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता सगळे तिथं निकाल होणार असतो, कारण ही फास्ट ट्रॅक कोर्टात केस गेलेली असते. लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि कलाचे जे वकील आहेत त्यांनीही आता काय करायचं कळतच नसतं, कारण इकडे रोहिणी आणि राहुलने सगळे पुरावे सादर केलेले असतात आणि कोर्टामध्ये नाचक्की झालेली असते. चांदेकरांच्या 24 तासामध्ये बिझनेस ठप्प झालेला असतो, कारण चांदेकरांवरती अद्वैतवरती जर आता आळ असेल तर प्रश्नच येत नाही, कारण अद्वैतने काहीही केलेलं नसताना त्याच्यावरती हे आरोप केले गेलेले असतात. आणि कला मात्र बिचारी इकडे टेन्शनमध्ये असते. कलाने आता पुरावे मिळवलेले असतात आणि कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी अद्वैतला यातून बाहेर काढणार आहे. एकटी कला असते ती कॉन्फिडंट असते, बाकी सगळे घाबरलेले असतात. त्यांना कळत नसतं की आता पुढे काय करायचं आहे. सगळे घाबरलेल्या अवस्थेत असतात. पण सरोज मात्र भयानक चिडत असते. तिचा राग फक्त कलावरती असतो. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि आबा पण खूप टेन्शनमध्ये असतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला आणि त्याचबरोबर सगळेजण आता कोर्टात हजर झालेले असतात. सुनावणी चालू झालेली असते, पत्रकार तिथे असतात. आणि आता त्या मुलीच्या बाजूने जे वकील असतात, जे रोहिणी आणि राहुलने दिलेले असतात, सगळे खोटं पुरावे सादर करून अद्वैतची केस त्यांनी इतकी स्ट्रॉंग बनवलेली असते की अद्वैत यातनं कधीही सुटूच शकणार नाही. इतका बेकार त्यांनी तिथे गोंधळ घालून ठेवलेला असतो. आणि मग आता अद्वैतचे जे वकील आहेत त्यांना कळतच नसतं की आता काय करायचं, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न त्यांना पडलेला असतो.
आणि ते बिचारे विचार करू लागलेले असतात. आणि त्याच वेळी कला तिथं उभी राहते आणि कला म्हणते, माझ्याकडे एक पुरावा आहे. आणि ती जी मुलगी आहे त्या मुलीने इथे मला सांगितलेलं आहे. हे जेव्हा कला सगळ्यांच्या समोर तिथं सांगते तेव्हा मात्र कला म्हणते की हा व्हिडिओ बघा. आणि मग हा व्हिडिओ बघा म्हटल्यानंतर कला जेव्हा तो व्हिडिओ तिथं सगळ्यांना दाखवते तेव्हा त्यांना धक्का बसतो. आणि मग कलाने अशा प्रकारे तिथे तो व्हिडिओ बघता क्षणी जज साहेबांना धक्का बसतो आणि रोहिणी आणि राहुलला चौकशीसाठी घेतलं जातं. आणि त्या क्षणी कला आणि सरोज आणि कला दोघी एका वेळेस म्हणतात की या दोघांवर मला अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा आहे. असं दोघींनीही आता रोहिणी आणि राहुलवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचं ठरवलेलं असतं. आणि आबांनी त्यासाठी त्यांची साथ दिलेली असते. आणि आबा त्या दोघींची साथ देतात आणि सांगतात की आत्ताच्या आत्ता ह्यांना आत टाका. आणि आबांनी स्वतःही केस केलेली असते. आणि आता रोहिणीचा मात्र चांगलाच बँड वाजलेला असतो. रोहिणीला मात्र कळायचं बंद झालेलं असतं, कारण अद्वैतला अडकवायला गेलेली रोहिणी आणि राहुल दोघंही जेलमध्ये अडकलेले असतात. आणि हे सगळं कलामुळं झालेलं असतं. तेव्हा आबा मात्र घरी आल्या आल्या कलाचं कौतुक करू लागतात, म्हणू लागतात की खरंच आज ना कला तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.